चला सुरुवात करायची आहे. सलामीवीर उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश सापटे आणि उमेश हाडल. तर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय अजय चौधरी. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू शॉट फाईन लेगला चेंडू फील्ड केला गेलाय. बॅटचं हलकंसं एज लागलं होतं. फक्त एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. गावदेवी चिंचोडी पाटीलवाडा हा संघ आपण पाहतोय. या सीझन मध्ये भरपूर फॉर्म मध्ये आहे. कल्पेशचा फॉर्म सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पहिले दोन चेंडू जर आपण बघितलं ना तर ज्या प्रकारे त्याने खेळून काढल्यात, कॉन्फिडंट फटके नव्हते. कुठेतरी कल्पेश वेगळ्या विचारामध्ये दिसतोय. पाहूया त्याचा विचार काय. पहिले दोन चेंडूवरती कुठल्या प्रकारे धाव आलेली नाहीये. ऑन साईडला फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय देखील. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. षटकार ठोकलाय आणि या षटकाराने धावफलकाला सुरुवात देखील झालेली आहे. पुन्हा एकदा षडंफुल पॉवरफुल. पुन्हा एकदा 6 धावन करता चेंडू पाठवलाय कल्पेशाने. षटकार. थँक्यू. पहिले दोन चेंडू बघितले आणि त्यानंतर हात खोलतोय कल्पेश सापटे. यानंतर विजयदीप खोपरेवाडा आणि युक्ती इलेव्हन वालाईवाडा असा मॅच असेल. तर खोपरेवाडा टीम आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. युक्ती इलेव्हन वालाईपाडा हा संघ उपस्थित झालेला आहे. तर आपण जो आपला वेळ दिलाय त्या वेळेवरती आपण उपस्थित राहा, कारण 4 ओव्हर नंतर लगेच टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. ऑन साईडला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. झेलची संधी देखील निर्माण झालाय. इकडं आता मात्र कल्पेशाला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. पहिला गडी बाद होतोय 12 या धावसंख्येवरती. मंगेश भगले येतोय न्यू बॅटर. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विनय. विनय येतोय बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकात 12 धावा आल्यात
आणि एक विकेट देखील गमावलाय. फुलटॉस चेंडू कॅफ मध्ये हा चेंडू ते खेळून काढला गेलाय. एक सिंगल धाव इथे पूर्ण झाली. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. दोन धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावला गेलाय, तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. आणि तिसऱ्या पंचांचा इतर निर्णय घेतलाय नो चेंडूसाठी. पाहूया हा चेंडू तर नो बॉल असेल. नो बॉल. कारण हा चेंडू जर आपण बघितला तर कमरेच्या वरती आहे. आणि तेच कारण इथे नो चेंडू नक्कीच एक योग्य क्षणी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि त्याचा फायदा देखील झालाय चिंचोड्या संघाला. ऑन साईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अजय. फ्रीटचा चेंडू होता, फायदा काही उचलता आलेला नाही आहे. फलंदाज उमेश याला. आणि एक धाव ही पूर्ण झाली. धावफलक 16 आहे धावसंख्येवरती. 16 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. बघा अपील इथे झाली होती. चला लेग बिफोर साठी आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये. चला पाहूया कशा प्रकारे हा फटका इथे खेळला होता. जोरकस मारण्याचा प्रयत्न. आणि पाहूया कशा प्रकारे चेंडू इथे पडलाय. इनफॅक्ट कुठे आहे तर इम्पॅक्ट थोडासा लाईनच्या बाहेर आहे. बघा इम्पॅक्ट हा फार महत्वाचा असतो. आणि इम्पॅक्ट कुठेतरी लाईनच्या बाहेर आहे. तेच कारण पंचांनी नॉट आउट घोषित केलेला आहे. यावेळेस बघा बिग हिट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली ठरलाय. मंगेश याचा ठोकलाय षटकार. 6 धावा. महाराज की मी निघालो, तुम्ही येता का? षटकार ठोकलाय. धावफलक थोडासा वेग पकडताना दिसतोय. 22 धावा. बघा मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाही आहे. बघा प्रयत्न जर केला असता कदाचित पोहोचू शकला असता, मात्र प्रयत्न थोडेसे कमी पडले क्षेत्ररक्षकाचे. आणि तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्यात. धावफलक 2 ने जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. 24 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. यानंतर विजयदीप खोपरेपाडा आणि युक्ती 11 वालाईपाडा असा मॅच असेल. तर आपण पाहतो या युक्ती 11 वालाईपाडा संघ उपस्थित झालेला आहे. तर विजयदीप खोपरेपाडा टीमला विनंती असेल की आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. ऑन साईडला फटका केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. मंगेश आणि 2 क्षेत्ररक्षक आलेत. अजयने खूप चांगली फिल्डिंग केली तिकडे. एका हाताने हा चेंडू त्याने फील्ड केला. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 26 धावसंख्येवरती पोहोचतोय. 26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झालेत या ओव्हर मधील 5. शफल करण्याचा प्रयत्न मंगेश याचा. बॅट्स हलकासा एज इथे लागला होता. संधी होती विकेट किपरकडे, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. षटकाची समाप्ती. दुसरं षटक हे समाप्त झालंय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जर आपण बघितल्या ना तर 26 धावा 26 अशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागलेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर.
अवलेस बघा पहिला चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये घेऊन गळलाय. चेंडू डीप मध्ये निघून गेलाय. 4 धावांकरता वैभव याचं स्वागत चौकाराने केलेलं आहे. थँक्यू विजय. चला बॉलरचं नाव सांगायचं आहे विजय. विनय बॉलरचं नाव काय? विजय. यस थँक्यू. विजय चौधरी. अजय चौधरी आपण जवळ बघितला त्याच्या आपण पाहतोय बंधू आहेत विजय. पाहूया पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय आणि चौकाराण्याशी समाचार घेतलाय विजयाचा. बघा चेंडूला कट केलाय. चेंडू येतो कव्हर पॉइंट मध्ये. पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चेंडू थांबलेला नाहीये. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. उमेशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येतोय. जल्दी बोल. चौतीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. उमेश सध्या तरी चांगल्या टच मध्ये दिसतोय. 4 बॉल मध्ये त्याने 11 धावा बनवल्यात. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले गेलेत या ओव्हर मध्ये. मिस टायमिंग झालाय. स्वतः विजय चेंडूच्या खाली येतोय आणि हा झेल पकडतोय. प्रति उत्तर दिलाय उमेश हाडे याला. फलंदाज बाद. करण आलाय आणि करण याने पहिला चेंडू हवेमध्ये खेळलाय. अजय आहे तिकडे. झेलची संधी. करण आल्या पावली माघारी परततोय. शून्याचा चष्मा घालून करण याला देखील माघारी जावं लागतंय. फलंदाज बाद. को छूकर देखा तारों की कर ली सवारी. चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. आसमां को छूकर देखा तारों की कर ली सवारी. चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. चला विकेट डाऊन झालाय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 गडी इथे बाद केलेत. विजय चौधरी आणि हॅट्रिक वरती आलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय शैलेशच्या बॅट मधून षटकार. साधावा. थँक्यू. षटकार आलाय आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय 40 या धावसंख्येवरती. 40 रन्स 40 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे या ओव्हर मध्ये. हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण जर बघितली ना तर खूप चांगली धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. स्थितीमध्ये ही धावसंख्या सध्या तरी. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि 2 धावा येथे पळून पूर्ण केल्या जात आहेत.
चला पंच काय इशारा करतायत पंच? ट्रॅक. येस ओके थँक्यू. यस आपण पाहतोय की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. टी शर्ट्स आणि ट्रॅक ह्या एक कलरचे असणं फार गरजेचं आहे. तर ह्या 3 धावा आपण लगेच ऍड करतोय. 42 धावा लागलेल्या आहेत. 3 धावा त्याच्यामध्ये ऍड केल्या जात आहेत म्हणजे 45 धावा होतील. 45 रन्स. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहूया कुठला गोलंदाज. तर गणेश येतोय. बोलेस बघा बॅटचा एज लागलाय. चेंडू विकेट किपरच्या मागे. नशिबाचे साथ मिळालाय काजूपडा टीमला की हा चेंडू त्या झाडाला लागलेला आहे. तोपर्यंत 2 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि याच दरम्यान आगमन झालंय सन्माननीय प्रमोदजी ठाकरे साहेबांचं आगमन झालंय आणि रामचंद्रजी दिवा यांचं देखील आगमन झालंय. आपण पाहतोय वरिष्ठ लिपिक आहेत आणि त्यांचे आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 47 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू कमबॅक केलाय केदार याने. डॉट बॉल. चला यानंतर टॉस होईल. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे विजयदीप खोपरेपाडा आणि युक्ती 11 वालाईपाडा टीम. चला आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शॉर्टम पोल पॉवरफुल झालाय. चेंडू सरळ निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. या षटकाराने 53 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अर्धशतक आपण पाहतोय धावफलकावरती. हा चेंडू मिस टायमिंग झालाय आणि बघा तिकडे झेल सोडलाय. मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद देखील झालाय. चला थोडीशी घाई करायची आहे कारण आज आपण जर बघितलं तर थोडीशी उशिराने चाललोय कारण पहिला सामना झालेला नाहीये आणि त्यानंतर आपण पाहतोय दुसरा सामना वेळेवरती झाला. मात्र हा सामना थोडासा उशिराने आपण पाहतोय. चला विजयदीप खोपरेपाडा टीम आपण आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे. आपण आज विनंती असेल की आपण आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवा. युक्ती 11 वालायपाडा संघ इथे उपस्थित झालेला आहे लक्षात घ्या. ही 4 षटक संपण्या अगोदर आपला संघटक पाठवून द्या टॉस करण्यासाठी. बॅटचा एज लागलाय. चेंडू विकेट किपरच्या मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 2 धावा ह्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे शैलेश शेलार हा फलंदाज बाद होतोय. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. 1 शॉट म्हणजे एकच धाव असेल. या एका धावेने धावफलक 55
बघा धाव फलकावरती ट्रिपल 5 आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू टाकून देखील झालेत 5, विकेट गमावलेत 5, धावा लागल्यात 55. शेवटचा चेंडू, हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. ही धाव फलकावरती 56 धावा, अब तक 56 धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील, फुलटॉस चेंडू आणि धाव घेत असताना इथे फलंदाज बाद झालाय. 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट हे इथे सेट केलं गेलंय. तर 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 धावा या पूर्ण करायच्या असतील. चला आपण टॉस करूया. चला रोहित या टॉस बॉक्स मध्ये. चला दोन संघांना एका बाजूला आपण बघणार आहोत ते म्हणजे युती 11 वालेपाडा आणि दुसऱ्या बाजूला विजयदीप कोपरीपाडा. या दरम्यान संघ सामना होईल. नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय प्रमोदजी ठाकरे साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेक केली करण्यात येईल. ग्रामपंचायतचे लिपिक आपल्याला बघायला मिळतात, त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जाते. एक जबरदस्त सामना तुमच्या भेटीसाठी येते मित्रांनो. एका बाजूला वालईपाडा तर दुसऱ्या बाजूला विजयदीप खोपरीपाडा संघ. छापा असा कॉल आलेला आहे आणि छापा आलेला आहे. विजयदीप खोपरीपाडा संघ नाणेफेक जिंकलेला आहे. मान्यवरांना नक्कीच मी विनंती करतोय अतिथी कक्षामध्ये बसायचं आहे. नाणेफेक जिंकल्या निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नक्कीच. असे कोणकोणते गोलंदाज असतील जे चांगली गोलंदाजी करू शकतात? 4 राकेश असेल, बुधाजी आणि असेल 2-3 आहे भीम. नक्कीच. अजून एक मी प्रश्न विचारतोय की नक्कीच असा तुमच्याकडे खेळाडू आहे का ज्याचा चांगला खेळ होतोय मात्र जेव्हा स्पर्धा असते तेव्हा मात्र थोडाफार तो लेट येतोय, असा कोणता खेळाडू आहे तुमच्या संघामध्ये? प्रफुल्ल गोरे. खूप सारे शुभेच्छा असतील. हे होते विजयदीप कोपरीपाडा संघाचे संघनायक वालेपाडा. नक्कीच प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? बघू जेवढे होणार तेवढे आम्ही करू आमच्या प्रयत्न द्यायला. आणि असे कोणकोणते खेळाडू असतील जो की या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवतील? प्रदीप आहे, रोहित आहे, महेश, विजय, म्हणजे आमचे सर्व पोरं चांगलेच आहे खेळणार. प्रॅक्टिस करतात रोज दोघं. आमचं रोहित जास्त प्रॅक्टिस करतो, आम्हाला रोहित याचा विश्वास आहे आम्हाला. आणि नक्कीच या एखादा मी म्हणेन गावदे स्पोर्ट भेंडीपाडाचं हे आयोजन त्याच्याबद्दल 2 विषय चांगलं वक्तव्य. आयोजन खूप चांगला आहे आणि आम्हाला इकडे खेळायची संधी दिली आहे, त्यांचा धन्यवाद करतो आम्ही. नक्कीच टॉप जिंकलाय तो म्हणजे विजयदीप खोपरीपाडा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया समालोचन कक्षामध्ये जिथे मात्र आमचे समालोचक सज्ज आहेत. प्रदीपजी लोखंडे, ओर टू यू प्रदीपजी लोखंडे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आल्या सर्व पाहुण्यांचं तफेचं खेळाडूंचं मनपूरक स्वागत. आपण बघताय मित्रांनो गावदेवी चषक भेंडीपाडा एच हे आयोजन श्रेष्ठ स्मृती चषक 2025 हे शानदार भव्य दिव्य असं आयोजन आणि आजचा 3रा दिवस नक्कीच उजाडला गेला आणि पहिला सामना बघितला आपण गावदेवी स्पोर्ट कोळी चिंचोडी आणि गावदेवी स्पोर्ट नागळे या दरम्यान चिंचोडी संघाने बाजी मारले आणि आता मात्र दुसरा सामना चालू आहे. तर एका बाजूला आहे तर म्हणजे
साई दत्त काजूपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय गावदेव स्पोर्ट पाटीलपाडा. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेव स्पोर्ट पाटीलपाडा संघाने धावफलकावर धावा लावल्यात ते म्हणजे 57 धावा धावफलकावर लावल्या बाद. 24 चेंडू असतील आणि 57 धावांची गरज असेल. 24 चेंडू 57 धावा आणि त्या कशा प्रकारे पार केल्या जातील या 24 चेंडूमध्ये. तर सलामीची जोडी मैदानाच्या आत आपण दाखल झाले. गणेश आणि विजय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. नंबर 1 चा गोलंदाज बघूया पॉवर प्ले षटकामध्ये कोण येतोय. तर कल्पेश सापटे येतोय नंबर 1 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पहिल्या दिवशी आपण बघितलं उद्घाटनासाठी नक्कीच आपण बघितलं होतं ते म्हणजे आत्मारामजी ठाकरे ग्रामपंचायत पोमणचे सरपंच यांना आपण पाहिलं होतं. यांच्या शुभ हस्ते नक्कीच आपण बघितलं तर आपण बघतोय उद्घाटन झालं होतं. त्याच्यानंतर कृष्णाजी माळी आपण त्यांना देखील पाहिलं होतं. उद्घाटनासाठी आपण बघितलं होतं. जिल्हा परिषद सदस्य पालघर हे देखील उपस्थित होते. जाऊया आता मात्र पुन्हा एकदा जिथे मात्र सामना चालू होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय गोलंदाज कल्पेश सापटे. यावेळी मात्र हलक्या रीतीने जागा बनवून चेंडूला खेळलं जातंय. स्केअर ऑफ द विकेट. चेंडू दन 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 करत थांबणार नाहीये, निघून जाईल. लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीपाठी 4 धावा. थँक्यू डीजे. मात्र पहिल्याच चेंडूवर एक चौकार टोकला जातोय. चौकारण्याची इथे मात्र सुरुवात केली जाते, संघाची सुरुवात केली जाते आणि स्वतःच इथे मात्र गणेश खातं खोलतोय. एक चेंडूवर 4 धावा. पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने गणेश सज्ज होतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा ती दिशा बघायला मिळते. स्केल रिजनला दन 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 करत चेंडू मात्र निघून जाईल. 4 धावांसाठी. वाड गुड शॉट बाय गणेश. 4 धावा. बेलीची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला. बेलीची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला. बेलीची नागिन 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 नागिन. तर काय अप्रतिम अप्रतिम 2 फटके स्क्वेअर लेग आपण बघतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बघायचं झालं तर मात्र 2 चौकार गणेशच्या बॅटमध्ये येत आहे. लागोपाठचे 2 चेंडूवर 2 मोठे फटके बघायला मिळत आहेत. बघूया हॅट्रिक साधेल का चौकारांची गणेश स्ट्रायकांकडे. ओ यार मात्र चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा उसळी घेणारा चेंडू बघायला मिळतोय. चांगला चेंडू म्हणावा लागेल. चांगल्या चेंडूची समाप्ती. आपण यष्टीरक्षक आपण बघतोय हेमंत सुतार यांना बघतोय. अजून एक चांगला खेळाडू तो म्हणजे गावदेव स्पोर्ट पाटीलपाडा संघाचे. नक्कीच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण बघितलाय कित्येक वर्ष. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्केल क्रिजला शब्दाचे घेतोय. इथे मात्र झेल सुटला जातोय. जीवनदान दिलं जातंय ते फलंदाज गणेश मार्फत. पहिल्या सामन्यामध्ये बघा आदित्यला मात्र पहिल्या चेंडूवर झेल सोडला होता. नंतर त्याच्यानंतर मात्र त्याने 9 चेंडूमध्ये तब्बल 36 धावा कुठल्या होत्या त्या मॅच मध्ये. यावेळेस मात्र धावसंख्या ती म्हणजे 9 धावा. बिनबाद 9 अशी सुरुवात रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय की कशा प्रकारे हा झेल सुटला गेलाय. थोडंसं क्षेत्ररचनेमध्ये व्यूहरचना करत असताना आपण बघतोय कल्पेश सापटे याला आतापर्यंत गणेश 4 चेंडूचा सामना केलाय आणि 9 धावांवर खेळतोय. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ याला मध्ये दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फलंदाज विजयाचा निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. लगेच गणेश जातोय आणि त्याला थोडाफार कानमंत्री देतोय की कशा प्रकारे चेंडू तू खेळायला पाहिजे होता. शेवटचा चेंडू असेल या षटकातील.
धावसंख्या आहे 9, बिनबाद 9 अशी सुरुवात. यावेळी मात्र दूरवरून नक्कीच खेचलाय चेंडू मात्र निघून जातो या सीमारेषा पार. षटकार. तर विश्लेषण करायचं झालं तर बघायचं झालं तर मात्र प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा संघ 12 धावा झाल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि 1 गडी गमावला होता. त्याच्यानंतर मात्र त्याला प्रति उत्तर देताना साईदत्त काजूपाडा इथे मात्र 15 धावा करतोय आणि विकेट देखील आतापर्यंत गमावली नाहीये. म्हणजे चांगली बाजू म्हणावी लागेल साईदत्त काजूपाडा संघासाठी. 15 धावा झालेत, बिनबाद 15ची सुरुवात. संत आणि सावध सुरुवात. पॉवर प्ले मध्ये नक्कीच पॉवरफुल फलंदाजी केली दोन्ही फलंदाजाने. आता मात्र 18 चेंडू असतील, 42 धावांची गरज. 18 चेंडू 42 धावा. गणेश रायकनकडे आपण बघतोय जो की चांगला परफॉर्मन्स दाखवला आतापर्यंत. यावेळेस मात्र चेंडूला दूरवरून चेंडूला खेळलं जात आहे. मिड विकेट क्षेत्रांमध्ये आहे. शतषक येतोय, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची जास्त काय मिळणार नाही. धावसंख्या पुढे फरकते जाऊन परिस्थिती म्हणजे 17 या आकड्यावर. नक्कीच आपण रिप्ले मध्ये बघू शकतोय की कशा प्रकारे चेंडूला अडवला गेलाय. वैभव येतोय नंबर 2चा गोलंदाज गोंधळी मार्कवर. यावेळेस मात्र चांगला झेल पकडला जातोय. गडीबात विकेट डाऊन. साईदत्त काजूपाडा संघाला लागतोय पहिला धक्का गणेशाच्या रूपाने. तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. Exclusive DJ Mahesh. काय अप्रतिम झेल पकडला जातोय. चांगला झेल पकडला जातोय. करण बगली होते तिथे. चांगला झेल पकडला जातोय. यावेळेस मात्र चेंडू उंच गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येतोय. इथे मात्र चेंडू लो मॅन फ्लॅन मध्ये पडला जातोय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. नवीन आलेला बॅटर आपल्याला बघायला मिळतोय. विनय येतोय. आता मात्र रिक्वायरमेंट जो आहे तो थोडाफार वाढलेला दिसतोय. 15.20च्या फरफरने चालावं लागेल. यावेळेस मात्र आखूटापाचा चेंडू बघायला मिळतोय. या गोलंदाजाचा निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय की कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. चांगला चेंडू म्हणावं लागेल. यावेळी मात्र बॅटची एक फ्लाय फ्लिपला चेंडू मात्र चकून जातोय, निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रास्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया मैं उठ दिल छोड़ आया एक मोड़ आया या 4 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 23च्या आकड्यावर. गडी बाद झालतो म्हणजे 1. याल मात्र चेंडूला खेळल्या जातंय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत इथे मात्र मिसफील्ड बघायला मिळते. तोपर्यंत इथे 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत.
2 धावांची जास्त काय मिळणार नाहीये. धाव संख्या पुढे फरकते 2ने जाऊन पोहोचते ते म्हणजे 25 आकड्यावर. विजय आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय, 6 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तो म्हणजे विनय याला, ज्याने 4 चेंडूचा सामना केलाय आणि 8 धावांवर खेळतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बघायचं झालं तर मात्र थोडासा यावेळी मात्र काजूपाडा संघ मागे ठरला जातो 1 धावेनिशी. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं होतं पाटीलपाडा संघाचे 2 षटकानंतर 26 धावा झाल्या होत्या, मात्र इथे 25 धावा झालेत आणि दोघांनी एक गडी गमावला होता. म्हणजे विश्लेषण बघायचं झालं तर मात्र यावेळेस 12 चेंडू असतील आणि 32 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. प्रति षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र 16च्या सरासरीने चालावं लागेल. बघूया त्यासाठी नक्कीच गोलंदाजी मार्कवर आमंत्रण दिलं जातंय. गोलंदाज नंबर 3चा वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय करण बगळे. हॅलो 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 चेक. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. केदार येतोय नवीन फलंदाज. साई दत्त काजूपाडा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू बघायला मिळतोय, तो म्हणजे केदार येतोय नवीन फलंदाज. धावसंख्या ती म्हणजे 25 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2 गडी बाद झालेत. करण बगळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रथम सामोरं जाईल तो म्हणजे केदार. ओ याला मात्र हलक्या रीतीने फ्लाय फ्लिपला चेंडूला कट केल्या जात शतषक आहेत, मात्र थोडासा लेट येतोय. नक्कीच धावचीची संधी निर्माण करून दिली होती. हायम ऍक्शन चांगली बघायला मिळते ते म्हणजे करण बगळीची. डावकुरा त्याने तो गोलंदाजी करतोय. फारसे खेळाडू नक्कीच घातक आहेत फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत. पण हॅलो हॅलो यावेळेस मात्र चेंडू 1 बाउफने निघून जाईल लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. सीमा रेषा पार चौकार. पतली कमर मटका के नागिन से बल खा के नैन से नैन लड़ा के. थँक्यू डीजे. रिप्ले मध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे हा स्ट्रोक्स केला होता फलंदाजाने. आता मात्र 9 चेंडू असतील आणि 27 धावांची गरज असेल. विनय आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय आणि 12 धावांवर तो खेळतोय. यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू पाहतोय निर्धाव. 8 चेंडू 27 धावांची गरज. डावखोऱ्या त्याने काय गोलंदाजी केली जाते गोलंदाज करण बगळी मार्फत. चेंडू बघू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू पडला होता. अपस्टिक पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेर निघतो चेंडू. काय हार्म ऍक्शन बघायला मिळते करण बगळे याची. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय यावेळेस. ओ याला मात्र बॅटची लिडिंग एज इथे मात्र छत्रजग चुकला जातोय. थांबणार नाहीये चेंडू. चेंडू निघून जाईल डीप थर्ड मॅनला. सीमा रेषा पार चौकार. आपण बघू शकतो रिप्ले मध्ये मागे बघायचं झालं तर मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू पडल्यानंतर मात्र लगेच आपण बघतोय वेग जास्त घेतोय आणि लगेच चेंडू बघायचं झालं तर मात्र सीमा रेषा लगेच गाठतोय. धावसंख्या ती म्हणजे 34 धावा. शेवटचा चेंडू असेल या 3ऱ्या षटकातील. धावसंख्या जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 7 चेंडू 23 धावा. यावेळी मात्र चेंडूला खेळलं जातंय.
निघून जाईल चेंडू सीमारेषा पार चौकार. अप्रतिम फटका खेळला होता. अप्रतिम अप्रतिम जबरदस्त फटका बघायला मिळतोय. आता मात्र समीकरण बघायला मिळतं. हा नक्कीच 3 षटकांमध्ये बघायचं झालं तर मात्र नक्कीच विश्लेषण करायचं झालं तर मात्र प्रथम फलंदाजी करत असताना पाटीलपाडा संघ 42 धावा 3 गडी बाद झाले होते. मात्र काचूपाडा संघाचे 38 धावा झालेत आतापर्यंत आणि 2 गडी बाद झालेत. आता मात्र 6 चेंडू असतील आणि 19 धावांची गरज. 6 चेंडू आणि 19 धावा. केदार स्ट्रायकरकडे असेल आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय फलंदाज विजय 8 चेंडूचा सामना केलाय आणि 20 धावांवर तो खेळतोय. विनय आहे 8 चेंडू आणि 20 धावांवर आतापर्यंत विनय खेळतोय. 6 चेंडू असतील आणि 19 धावांची गरज. स्ट्रायकरकडे आपण बघतोय गोलंदाज संकेत बगली येतोय नंबर 4चा षटक घेऊन. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. शत्रषक डीप मिड विकेट वरून येतोय उचलतोय तोपर्यंत थोडासा पंबल बघायला मिळतो. शत्रषक हरकत नाहीये चांगला प्रयत्न झाला होता छत्रक्षाचा. मात्र 2 धावा काय रोखू शकत नाहीये. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 40च्या आकड्यावर. 5 चेंडू असतील आणि 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावा. एक जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय. हो यावेळेस मात्र बघायचं झालं तर मात्र पंच लगेचच नोचा इशारा करतायत. थोडाफार एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न झाला होता गोलंदाज यांच्याकडनं आणि त्यामुळे नक्कीच इथे मात्र आपण बघू शकतोय नो घोषित केला पंचांनी. दंडित करण्यात आलाय. रिप्ले मध्ये बघू शकतोय की कशा प्रकारे हा चेंडू हाताला गेला होता. 6 चेंडू 5 चेंडू 16 धावांची गरज. यावेळी मात्र पुढे येऊन स्ट्राईक केलाय. चेंडू मात्र कव्हर क्षेत्रामध्ये येतोय. चेंडूला 2 शत्रक्षक फील्ड करतील तोपर्यंत इथे मात्र 3री धाव मला वाटतं पळून पूर्ण केली जातय. 4थ्याचा प्रयत्न होईल का तर मात्र नाही. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 44च्या आकड्यावर. आता मात्र समीकरण बघायला मिळतं 4 चेंडू 13 धावांची गरज. आता मात्र विनय स्ट्रायकरकडे असेल ज्याच्या बॅटमधनं 20 धावा आलेत आतापर्यंत. यावेळी मात्र चेंडूला खेळलं जातं डीप एक्स्ट्रा कव्हरेजला शतषक येतोय. चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2री धाव देखील पळून पूर्ण केली जाते. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल. 1 शॉट पंचांचा इशारा येतोय की काय तर नाही तर रिव्ह्यू घेतलाय पंचांनी 1 शॉट साठी. तर लगेच आम्ही इथे मात्र चेक करतोय डिबेन लाईव्हच्या माध्यमातून की 1 शॉट आहे का की नाही हे लगेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कशा प्रकारे हा चेंडू खेळला होता. लक्षात घ्या कॅमेरा कव्हर नव्हता तिकडे बॉलरला कव्हर केलं होतं त्यामुळं पंच तुमचा जो ऑन फील्ड अंपायरचा जो डिसिजन असेल हां तोच असेल. कारण की इकडे दोन्ही कॅमेरे हे बिझी होते आणि समजत नाही आहे इकडे. नक्कीच 1 शॉट इथे देण्यात येतं. यावेळेस मात्र फाईन लेग पट्ट्या बाहेर चेंडूला धाडलंय सीमारेषा पार. षटकार विनयच्या बॅटमधनं. आता मात्र समीकरण बघायला मिळतं 2 चेंडू आणि 6 धावांची गरज.
काय स्ट्रोक्स खेळलाय, अप्रतिम अप्रतिम विनय मार्फत. येईल पेपरात बातमी ताजी, चौकामध्ये हो बॅनर बाजी. हलवू सारा यो मार्केट, हलवू सारा यो मार्केट. थँक डीजे. 2 चेंडू 6 धाव्यांची गरज. वाढ मॅच. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकत मारला जातोय. मिड विकेट क्षेत्रामधून छत्रचक येतोय, चेंडूला उचलतोय, थोडासा पंबल बघायला मिळतो छत्रचक. तोपर्यंत 2 धावा, 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. वाढ मॅच. 1 चेंडू 4 धावा विनय करू शकतोय. आतापर्यंत तो बघायचा तर मात्र 9 चेंडू 21 धावांवर खेळतोय. 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. वाडा मॅच, वाडा मॅच. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि बॅटची एज आणि गडी बाद. अशा प्रकारे साई दत्त काजूपाडा संघ या स्पर्धेमधून बाहेर फेकला जातोय आणि गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा संघ पुढे येतोय. मॅन ऑफ द मॅच कडे आम्ही जाऊया. डिबेंची टीम देखील सज्ज आहे. इथे मात्र छत्रशन लगेच सजून घ्यायचं आहे. मी विनंती करतोय विजयदीप खोपरीपाडा संघ तफेत युती 11 वालईपाडा संघ